हॅलो एव्हरीवन. सो आज आहे संडे आणि वीकेंड. तर आम्ही आज वीकेंडला लवकर उठलेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे आळंदीला दर्शन घ्यायला. सो चला तर जाऊया मग. आणि आज आम्ही लवकर उठलो आहे, त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सो चलो लेट्स गो. बघूया तयारी झाली का जायचं. या सगळ्या हार्डवर्क पैशावरती पक्कांना सुख छानच काय असते सो फायनली आमचं दर्शन झालेलं होतं आणि सकाळी पण भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये. सो दर्शन घेऊन नंतर मग आम्ही परत निघालो घरी. सो गाईज मी आलेली होती घरी आणि त्यानंतर माझी चालू होती बट्ट्यांची तयारी, जे की तुम्ही इथे बघू शकता. आणि हे मी करत होती माझ्या फ्रेंड्ससाठी, कारण की त्या माझ्या घरी येणार होत्या आणि फर्स्ट टाईम आज त्या बट्ट्या खाणार होत्या. तर चला तर बघूया मग. आणि फायनली त्या आता इथे आलेल्या आहेत. सो चला मारूया गप्पा त्यांच्यासोबत आणि बघूया त्यांना बट्ट्या कशा वाटतात. डिस्क्रिप्शन सांगते याच्या मागचं काय. तर मी ह्या येताना ब्लॉग घ्यायचा विसरले, तर ती आता बोलतीये की आम्ही परत बाहेर जातो आणि ग्लास घेऊन कळलं त्यांना की तू 10 वाजता सांगून 12-1 वाजता आलीस म्हणून. माझा प्रॉब्लेम इकडे हे 1-2. सो आफ्टर लॉंग टाईम आम्ही भेटलेलो आणि त्याच्यामुळे आता बघा आमच्या कशा गप्पा चालू होत्या. आता काय शिक्षा दिली पाहिजे सिद्धीला. फर्स्ट टाइम हे लोक सगळेजण बट्ट्या खात होते, तर त्यांना माहीत नव्हतं कसं खायचं आहे. सो मी त्यांना डेमो देत होते आणि त्या मला फॉलो करत होत्या. आणि फायनली मग आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली डाळ बट्टी. एक्सपिरियन्स वाले असतं तर माहित असतं ना. ही एक्सपिरियन्स आहे रिद्धी, बाकीचे फ्रेशर्स आहेत. अगं मी हिला म्हैसूर मध्ये एवढ्या वेळेस सांगितलंय डाळबट्टी आणि कशी खायची ते पण 100 वेळेस सांगितलंय. पण थेअरी थोडीफार तर लक्षात पाहिजे ना, तेव्हा प्रॅक्टिकल बरोबर आहे. बघी बट्ट्या चुरायची पद्धत बघायची. कशी वाटली फर्स्ट टाइम डाळबट्टी? खाताना माणूस बोलत नाही म्हणजे एकदम सुंदर झाली. किती रमली बघ ना बघ ना. चला म्हणजे डाळबट्टीचा प्लॅन सक्सेसफुल. खूप सुंदर. तुमच्याकडे नाही बनवत का? म्हणजे माहितीच नाही तुम्हाला? फर्स्ट टाइम खाते. खूप मस्त. मी सुरतला खाल्लेलं पण हे माहिती आहे, पण कधी खाल्लं नव्हतं. हा यायची घाई जायची घाई नुसती घाईच घाई. येऊ आम्ही आता परत येऊ, डोंट वरी. अच्छा ठीक आहे. ती फायनली मग नंतर ह्या निघाल्या होत्या घरी जायला आणि चला त्यांना बाय बाय करून. सिद्धी ते लॉक केलंय बाळा. बोल तुझे ना जाओ. तुसी ना जाओ, वापस आओ जल्दी. हम लोग जा रहे हैं.
जा, एक तर आली लेट आली. से मराठी आम्ही चाललो. से मराठी पण इंग्लिश मधून बोलली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि बघा किती छान आणि सुंदर असं मंदिर आहे आळंदी येथे. सो चला तर बघूया. आणि इथे तुम्हाला आवाज येतच असेल बघा, आम्ही गेलो तेव्हाच नेमका आरती सुरू झालेली होती आणि मग आम्ही सगळ्यांनी इथे आरती केली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो दर्शन घ्यायला. नंतर आम्ही दर्शन घेतलं आणि परत निघालो घरी. आजचा हा वीकेंड ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.